द रॅशनॅलिस्ट मूव्हमेंटमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, मध्ययुगात युरोपातून अनेक प्रवासी भारतात आले. त्यापैकीच एक होता विल्यम ब्रुटन. विल्यम ब्रुटन हा इंग्लंडचा प्रसिद्ध दर्यावर्दी होता. दर्यावर्दी म्हणजे समुद्रसफरी करणारा, उदाहरणार्थ कोलंबस, वास्को द गामा इत्यादी. तर या ब्रुटनने सन 1633 मध्ये सध्याच्या ओडिशा राज्यात असलेल्या जगन्नाथपुरी या नगरीला भेट दिली होती. जगन्नाथपुरी हे प्राचीन काळापासून एक तीर्थक्षेत्र आहे. तेथे भगवान जगन्नाथाचे भव्य मंदिर आहे. या जगन्नाथाचे भक्त दरवर्षी रथातून आपल्या आराध्याची अर्थात भगवान जगन्नाथाची मिरवणूक काढत असतात, जी जगन्नाथ रथयात्रा म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. तर दर्यावर्दी विल्यम ब्रुटन ज्यावेळी पुरीला पोहोचला त्यावेळी पुरीची ही जगन्नाथ रथयात्रा सुरू झाली होती. ब्रुटन हा चित्रकारही होता. त्याने भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेतील रथ आणि मूर्ती पाहिली आणि भराभर त्यांचे एक रेखाचित्र बनवलं. ते रेखाचित्र आपण स्क्रीनवर बघत आहात. या रेखाचित्रात आपण स्पष्टपणे पाहू शकता की जगन्नाथाच्या रथाला एका बाजूला 8 आणि दुसऱ्या बाजूला 8 चाके लावलेली आहेत. रथाभोवती अनेक भाविक चाललेले आहेत. एका भाविकाने, जो बहुधा पुजारी असावा, रथातील मूर्तीवर छत्र धरलेले आहे. या रेखाचित्रातील 2 बाबी आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पहिली बाब म्हणजे रथाच्या चाकांखाली काही भाविक झोपलेल्या अथवा लोटांगण घातलेल्या अवस्थेत दिसत आहेत. वस्तुस्थिती अशी आहे की ते झोपलेले अथवा लोटांगण घालत असलेले नाहीत, तर रथाची चाके अंगावरून गेल्याने ते एकतर मृत झालेले आहेत अथवा घायाळ झालेले आहेत. या संदर्भात जी माहिती उपलब्ध आहे ती ही की जगन्नाथाच्या रथाखाली अस्पृश्यांचा बळी देण्याची प्रथा होती. सदरील रेखाचित्र या माहितीच्या सत्यतेचा पुरावा आहे असे आपणास म्हणता येईल. अर्थात द रॅशनॅलिस्टच्या मते ही प्रथा जातीव्यवस्थेच्या उगमापासून म्हणजे 9व्या-10व्या शतकानंतर सुरू झाली असावी. कारण 9व्या-10व्या शतकापर्यंत भारतात बुद्ध धम्माच्या महायान आणि थेरयान या ज्या 2 मुख्य शाखा होत्या, त्यातील थेरयान शाखा भारतातून नाहीशी झाली आणि महायान पंथाचे अनेक शाखांत विभाजन झाले. त्यातील एक मुख्य शाखा म्हणजे वज्रयान. आजचा जो ब्राह्मण धर्म आहे तो या वज्रयान पंथाचेच अपभ्रष्ट रूप आहे. आजच्या ब्राह्मण धर्मातील सर्व देवदेवतांचे मूळ वज्रयान पंथात सापडते. 8व्या शतकानंतर ब्राह्मणांनी हिंदू आणि मुस्लिम राजे, महाराजे व बादशाह यांच्या मदतीने भारतातील सर्व बौद्ध भिक्खूंचे सरसहा शिरकाण केले. जे या शिरकाणातून वाचले ते देशाबाहेर निघून गेले. बाकी राहिले उपासक म्हणजे आम बौद्ध जनता. त्यांना ब्राह्मणांनी हळूहळू आपल्या रंगात रंगवले. त्यांचे अनेक जातींत विभाजन केले. ब्राह्मणांच्या या षडयंत्राला जे जुमानले नाहीत त्यांना ब्राह्मणांनी अतिशूद्र अर्थात चांडाळ योनीत ढकलले. त्यांना मेलेल्या जनावरांचे मृतदेह उचलणे, गटारी साफ करणे, गावात स्वच्छता ठेवणे अशी अस्वच्छ कामे देण्यात आली. वेळ प्रसंगी विविध इमारती, मंदिरे, किल्ले, नदी व ओढ्यांवरील पूल यांच्या खाली त्यांचा बळी देण्याची प्रथा सुरू केली. त्यातलीच एक प्रथा म्हणजे जगन्नाथाच्या रथाखाली या अस्पृश्यांचा अर्थात पूर्वाश्रमीच्या बौद्ध उपासकांचा बळी देण्याची प्रथा. अर्थात जगन्नाथाच्या रथाखालीच त्यांचा बळी का दिला जात होता ते पुढे स्पष्ट होईल. आता विल्यम ब्रुटनने काढलेले हे रेखाचित्र पुन्हा एकदा काळजीपूर्वक बघा. यात ज्या 2 महत्त्वपूर्ण बाबींचा मी उल्लेख केला होता त्यातील पहिली बाब अर्थात अस्पृश्यांचा बळी देण्याचा विधी आपण बघितला. हे रेखाचित्र काळजीपूर्वक बघितल्यास त्यातील रथात जी मूर्ती दाखवलेली आहे ती नागाची आहे. त्या नागाला 7 तोंडे असल्याचे रेखाचित्रात स्पष्टपणे दिसत आहे. या 7 तोंडाच्या नागाच्या छायेत मुख्य देवतेची मूर्ती असायला हवी. मग प्रश्न निर्माण होतो की ती मूर्ती कोणत्या देवतेची होती? आज जी रथयात्रा निघते त्यात कृष्ण, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्ती असतात हे तर तुम्ही जाणताच. पण विल्यम ब्रुटनने स्वतःच्या डोळ्यांनी बघून काढलेल्या रेखाचित्रात कृष्ण, बलभद्र व सुभद्रा यांच्या मूर्ती दिसत नाहीत, तर त्याऐवजी 7 फणा असलेला नागराज दिसत आहे. यामागे नेमकं काय रहस्य आहे?
या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी पुरीच्या जगन्नाथ मंदिराचा आणि त्यासोबत रथयात्रेचा इतिहास शोधणे आवश्यक आहे. पुरी येथील जगन्नाथ मंदिर हे शतकांपूर्वी बुद्ध विहार होते यावर जवळपास सर्वच इतिहासकार सहमत आहेत. प्रसिद्ध हिंदू संन्यासी स्वामी विवेकानंद यांनीही आपल्या साहित्यात ही बाब अधोरेखित केली आहे. स्वामी विवेकानंद संपूर्ण साहित्य खंड 7 यामध्ये स्वामी विवेकानंद म्हणतात, टू एनी मॅन हू नोज एनिथिंग अबाउट इंडियन हिस्टरी, द टेम्पल ऑफ जगन्नाथ इज ॲन ओल्ड बुद्धिस्ट टेम्पल. वी टूक दिस अँड अदर्स ओव्हर अँड रि-हिंदुइज्ड देम. सांस्कृतिक व धार्मिक विषयांवर वृत्तपत्रांत लेखन करणारे प्रसिद्ध स्तंभलेखक केदार मिश्रा या संदर्भात म्हणतात, द इन्स्पायरेशन ऑफ द रथयात्रा वॉज फ्रॉम द बुद्धिस्ट रिच्युअल ऑफ यूजिंग हँडमेड चॅरियट्स वेअर दे यूज्ड सिम्बॉल्स ऑफ बुद्धा टू पॉप्युलराइज द फिलॉसॉफी ऑफ अहिंसा विथ नो अटेम्प्ट्स टू कन्व्हर्ट पीपल. अर्थात स्वामी विवेकानंदांसारख्या हिंदू धर्माच्या प्रसिद्ध प्रचारकाचे मत हे प्रातिनिधिक आहे, कारण स्वामी विवेकानंदांना हिंदूंमध्ये खूप मान्यता आहे. ते जाहीरपणे जगन्नाथ मंदिर हे बुद्ध विहार होता ही ऐतिहासिक बाब मान्य करत असल्याने या संदर्भात इतर इतिहास अभ्यासक आणि इतिहास तज्ज्ञांचे मत विचारात घेणे वेळेचा अपव्यय ठरेल. तर आता रथयात्रेचा विषय स्पष्ट करूया. फाहियान आणि व्हेन्सॉंग हे 2 प्रसिद्ध चीनी बौद्ध प्रवासी अनुक्रमे 4थ्या आणि 7व्या शतकात भारतात आले होते. या दोघांनीही आपापली प्रवास वर्णने लिहिली आहेत. फाहियान चीनमधून भारतात येत असताना रस्त्यात त्याला किवूची हे मध्य आशियातील एक नगरराज्य लागले. तेथील वास्तव्यासंदर्भात तो लिहितो, यहाँ के सब संघारामों में भगवान बुद्ध की मूर्तियाँ बहुमूल्य वस्तुओं से आभूषित और रेशमी वस्त्रों से आच्छादित और सुंदर प्रकार से सुसज्जित है. इन मूर्तियों को लोग एक सुंदर रथ पर रखकर बड़ी धूमधाम से निकालते हैं जिसका नाम रथ यात्रा है. इन अवसरों पर भी बहुत बड़ी भीड़ इन स्थानों पर होती है. व्हेन्सॉंग आपल्या प्रवास वर्णनात पाटलीपुत्र येथील रथयात्रेचे पुढील प्रमाणे वर्णन करतो. प्रत्येक वर्ष रथयात्रा होती है. दूसरे मास की 8वीं तिथि को यात्रा निकलती है. 4 पहिए के रथ बनते हैं. यह यूप पर ठाटी जाती है जिसमें धुरी और हरसे लग जाते हैं. रथ 20 हाथ ऊंचा और स्तूप के आकार का बनता है. ऊपर से सफ़ेद चमकीला ऊनी कपड़ा मढ़ा जाता है. भांति भांति की रंगाई होती है. देवताओं की मूर्तियाँ सोने, चांदी और स्फटिक की भव्य बनती है. रेशम की ध्वजा और चांदनी लगती है. चारों कोने पर कलगियाँ लगती है. बीच में भगवान बुद्ध की मूर्ति होती है और पास में एक बोधिसत्व खड़ा किया जाता है. उपरोक्त वर्णनातून पुढील बाबी सिद्ध होतात. 1. पुरीचे जगन्नाथ मंदिर बुद्ध विहार होते. 2. रथयात्रा फक्त भगवान गौतम बुद्धांचीच निघत असे. आता पुढच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया आणि तो म्हणजे विल्यम ब्रुटनने बनवलेल्या रेखाचित्रात दिसणारा नागराज. या प्रकरणात एक गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे की साप अथवा नाग हे बुद्धाशी संबंधित आहेत. सिद्धार्थ गौतम हे बुद्ध बनण्याआधी पिंपळाच्या झाडाखाली तपश्चर्येत लीन असताना नागराज स्वतः त्यांचे रक्षण करायचे अशा कथा प्रचलित आहेत. पण प्रत्यक्षात तसे घडणे शक्य नाही हे कोणत्याही विवेकी माणसाला समजते. बुद्धाच्या डोक्यावर 7 फणांसह नागराजाची उपस्थिती ही प्रतिकात्मक आहे. यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की नाग जमातीच्या लोकांनी बुद्धांच्या समाधी अवस्थेत त्यांचे वन्य प्राण्यांपासून आणि मानवभक्षक जमातींपासून संरक्षण करण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली असावी. भारतीय इतिहासात नाग जमातीची मोठमोठी साम्राज्ये होती हे इतिहास सिद्ध आहे. आजही भारतात नागांच्या नावे एक घटक राज्य आहे आणि देशात नागांच्या नावे कित्येक शहरे आणि गावे आहेत. नाग राजवंश हे बुद्ध धम्माचे संरक्षक, पालनकर्ते आणि प्रसारक होते हेही इतिहास सिद्ध आहे. बुद्ध धम्माच्या प्रचारात नागांचे हे प्रशंसनीय कार्य
प्रतिकात्मकरित्या भगवान बुद्धांच्या डोक्यावर 7 तोंडी नागाच्या रूपात दाखवण्यात आले आहे. असंख्य प्राचीन लेणी, स्तूप, विहार यांमध्ये बुद्धाच्या डोक्यावर आपल्या फणाची छाया धरलेला हा नागराज आपणास दिसतो. उपरोक्त सविस्तर वर्णनातून हे सिद्ध होते की 17व्या शतकात जगन्नाथ रथयात्रेला भेट देऊन त्याचे रेखाचित्र काढणाऱ्या विल्यम ब्रुटनने आपल्या रेखाचित्रात जो नागराज दाखवला आहे त्याच्या त्या प्रचंड 7 फणांच्या छायेत भगवान जगन्नाथाच्या रूपात केवळ आणि केवळ भगवान गौतम बुद्धाचीच मूर्ती असू शकते, इतर कोणाचीही नाही. याचा अर्थ असा की अगदी 17व्या शतकापर्यंत पुरीचे जगन्नाथ मंदिर हे बुद्ध विहार होते आणि तोपर्यंत भगवान गौतम बुद्ध यांचीच प्रतिमा रथावर विराजमान होत असे. ब्राह्मणांची क्रूरता ही आहे की ज्यांचे पूर्वज बुद्ध धम्माचे कसोशीने पालन करत असत त्या अस्पृश्यांना त्यांच्या त्या धम्मपरायणतेची आणि ब्राह्मणांना शरण न जाण्याची शिक्षा म्हणून त्यांचा त्याच बुद्ध रथाखाली बळी देण्याची अमानवीय प्रथा ब्राह्मणांनी सुरू करून आपल्या विकृत वृत्तीचा परिचय पुन्हा एकदा जगाला करून दिला. बुद्ध धम्म आणि बुद्ध धम्मीयांचा ब्राह्मण किती तिरस्कार करत होते आणि करतात याचा हा उत्तम नमुना आहे. पुढे इंग्रजांनी कायदा करून ही विकृत प्रथा बंद केली तेव्हा ब्राह्मणांनी जगन्नाथ मंदिर आणि जगन्नाथ रथ यांवरील बुद्धाची मूर्तीच गायब केली आणि त्या जागी कृष्ण, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्तींची मिरवणूक सुरू केली आणि त्याच्या समर्थनार्थ आपल्या शास्त्र पुराणांत वेगवेगळ्या कपोलकल्पित कथा कहाण्या रचल्या. अर्थात ब्राह्मणांनी मूर्त्यांच्या या अदलाबदलीचा उद्योग 17व्या शतकानंतरच केला हे उपरोक्त सविस्तर विश्लेषणातून सिद्ध होते. शेवटी या देशाच्या प्रत्येक रजकणात बुद्धच वसलेला आहे हेच खरे. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करावा ही नम्र विनंती. जय भारत.